नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सुमन म्हणते मधुभाऊंना म्हणजे अपघाताच्या रात्रीच तुम्हाला सायली सापडली होती आमची तन्वी. त्यावर मधुभाऊ म्हणतात, हो. चैतन्य म्हणतो, आणखीन कुठला पुरावा हवाय तुम्हाला अजून? त्यावर आता प्रतिमा त्या उठून उभ्या राहतात आणि म्हणतात, मला तर आता यातल्या कुठल्याच पुराव्याची गरज नाहीये असं म्हणून आता त्या सायलीकडे बघतात, खूप वेळ बघतात आणि पटकन जाऊन तिला जवळ घेतात. प्रतिमा त्या सायली जवळ जाऊन म्हणतात, माझं मन मला नेहमी सांगत आलंय तूच माझी लेकीस आणि बघ बघ आज ते खरं ठरलं. प्रतिमा त्या सायलीच्या गालावरून हात फिरवतात, तिच्या अंगावरून हात फिरवतात, खूप रडतात. प्रेक्षकांनो, सगळ्यात बेस्ट आणि मेमोरेबल असा सीन आहे आज तर त्यांनी सगळ्यांचे सीन अप्रतिम घेतलेत. खरंच अंगावर काटा आलाय प्रेक्षकांनो. आतापर्यंत आपण ज्या गोष्टीची वाट बघत होतो ती गोष्ट फायनली झाली आहे. सायली हीच खरी तन्वी आहे हे या कुटुंबाला कळले. प्रेक्षकांनो, त्यांचे लेकरू त्यांना परत मिळालंय. प्रतिमा त्या खूप पापे घेतात सायलीचे, खूप वेळ तिला बिलगतात आणि म्हणत असतात, माझं बाळ मला परत मिळालंय. मधुभाऊंना त्यांचं या आयुष्यात सार्थक झाल्यासारखं वाटत होत. प्रेक्षकांनो, सगळेच खुश आहे, सुभेदार किल्लेदार सगळे. प्रतिमा हत्याने, सायलीने, सगळ्याच कलाकारांनी काय ॲक्टिंग केली प्रेक्षकांनो. कळत नकळत हा एपिसोड बघताना ना तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यातून पाणी येणारच. सिरियसली मंडळी, आजचा हा एपिसोड टीव्हीवर बघायला अजिबात चुकवू नका. सगळेजण सायली प्रतिमाकडे भावुक होऊन बघत असतात, पण अजूनही कुठेतरी रविराजांच्या मनात एक भीती असते. अस्मिता म्हणते, तुम्ही दोघी जणी एवढ्यासारखे आहात हा योगायोग नव्हता तर म्हणजे तुम्ही सख्या मायलेकी आहात. विमल म्हणते, खरं आहे, आईला झाकायचं आणि लेकीला काढायचं अशी जोडी आहे या मायलेची. सगळेजण रडत असतात तिथे बसलेले. बर का प्रेक्षकांनो, पूर्णाजी तर एवढ्या भावुक होतात की त्यांना सुरुवातीला शब्दच फुटत नाही. अप्रतिम प्रेक्षकांनो, इथे मला खरंच पूर्वीच्या पूर्णाजी असत्या तर किती बरं झालं असतं असं वाटलं. बर का आता अश्विन पण रडायला लागतो. बर का प्रेक्षकांनो, रविराज म्हणतात, अर्जुन सायली हे बघा, या वेळेला जर हे खोट ठरलं ना तर मी सहन नाही करू शकणार. अर्जुन, अरे माझा जीव जाईल. बर का राकेश आता इथे बरोबर बोलतो. बर का अनिम हणतो, अरे काका हे सगळं खोटच ठरणार आहे. अरे हे काय पुरावे आहे का रे, सांग बर मला. अरे चित्र काय ते गाठोड काय आणि ते खेळणी, अरे हे सगळं काय आहे काका, याला काय पुरावे म्हणतात का? आणि हे मधुभाऊ, या मधुभाऊना इतक्या वर्षीच्या गोष्टी आठवत असतील व्यवस्थित कशावरून? असे कुठे पुरावे असतात का काका, तूच सांग. पण आणि हे अर्जुन एक वकील जेव्हा दुसऱ्या वकिलासमोर उभा असतो ना तेव्हा पुरावे नीट आणावेत. बाबा अर्जुनला मुद्दाम तो हे करतोय बर का प्रेक्षकांनो, म्हणजे हे सगळं खोट आहे म्हणून. पण आता याला काय माहिती की अर्जुनने डीएनएचा एक ऑथेंटिक ऑफिशियल पुरावा आणलाय. आता तो पुरावा अर्जुन रिव्हील करतो बर का. पण तत्पूर्वी बघा, या कल्पनाताई म्हणतात, ए बाबा राकेश, प्रत्येक वेळेला पुराव्याच्या भाषेत बोलायची गरज नसते बर का. आमच्या अर्जुन सायलीवर पूर्ण विश्वास आहे. राकेश म्हणतो, पण मी तर पुराव्याशिवाय विश्वास ठेवणार नाहीये. आफ्टर ऑल मी पण वकील आहे ना. अर्जुन आता हसतो बर का गालातल्या गालात आणि म्हणतो, अरे आठवलं मला, तू सुद्धा वकील आहेस ना, विसरलंच होतो. मी आणलाय बर का, मी पुरावा आणलाय राकेश. मी असा पुरावा आणलाय ज्याला कोर्ट सुद्धा नाकारू शकत नाही. आणि सगळ्यांचे चेहरे आश्चर्याने बघायला लागतात अर्जुनकडे. मग रविराज म्हणतात, हो अर्जुन, मला असं काहीतरी दाखव की यापुढे मला कसलाही आणि कशामुळेही संशय येणार नाही. मग अर्जुनने ते फाईल आणली आहे डीएनएची आणि मग रविराजांना सांगतोय, सीनियर प्रिया तन्वी नाहीये. यासाठी आम्ही डीएनए टेस्ट केली होती प्रतिमा हत्याची आणि तिची, आणि त्याच वेळेला सायलीच डीएनए सॅम्पल प्रतिमा हत्याच्या डीएनए सॅम्पलशी आम्ही मॅच करून पाहिलं. प्रियाने त्यावेळेला तन्वीचा म्हणजे ख्या तन्वीचा सॅम्पल दिला होता ना,
तिथे लॅबमध्ये आणि हे रिपोर्ट आलेत. बघ सिनियर, ह्या रिपोर्टमध्ये हे कळतं की सायलीचे सॅम्पल मॅच झालेत प्रतिमाहत्याच्या डीएनएशी, आणि त्याशिवाय प्रियाने तन्वीच म्हणून जे सॅम्पल दिलं होत त्यालाही मॅच झाले. दोन्हीही पुरावे आहे. सिनियर, तू बघू शकतो. अर्जुने ती फाईल रविराजांच्या हातात दिली. रविराज आता ती फाईल बघतात, चेक करतात. मग थोड्या वेळ त्यांनी जरा सस्पेन्स ताणलाय, म्हणजे म्युझिक वगैरे लावलाय. रविराज ते डीएनए बघतात, एकीकडे सायलीकडे बघतात आणि मग त्यांना कन्फर्म होऊन जातं. पण प्रेक्षकांनो, हा सीन खूप अप्रतिम दाखवला बर का त्यांनी. आता ते प्रतापराव पण बघायला लागतात ती फाईल. आणि मग रविराजांना सायलीची झालेली पहिली भेट, म्हणजे आश्रमातून ती आली होती ना. आपण मालिकेचे पहिले एपिसोड बघत होतो तेव्हा रविराजांची आणि सायलीची पहिली भेट दाखवली होती ना. ती भेट त्यांनी आज आपल्याला दाखवली आहे. फार मस्त वाटत होत ना प्रेक्षकांनो. तेव्हा ही मालिका बघायला अजूनही आवडतंच, पण तेव्हा ना वेगळंच काहीतरी आवरा होता या मालिकेचा. वेगळी स्टोरी, वेगळं डिफरंट काहीतरी आपण बघत होतो. सुरुवातीचे ठरलं तर मगचे एपिसोड अमेजिंग असायचे प्रेक्षकांनो. मस्त वाटत होत तेव्हा. असो, आता रविराजांना ते सगळे क्षण आठवतात बर का, आणि ते आता खूप भावुक होऊन म्हणतात, म्हणजे तूच माझी तन्वी आहेस. आता प्रत्येक जण ती डीएनए फाईल चेक करत असते. या वेळेला रविराज आता सायलीकडे बघतात आणि रडायला लागतात. अश्विन म्हणतो, अरे काका, आता शंकेला जागा नाहीये. अरे सायली, वहिनी चापली, तन्वी आहे. सगळेजण खूप खुश असतात. अस्मिता म्हणते, अग पूर्णाजी, अग बघतेस ना, अग बघ, आपली तन्वी परत आली आहे. पूर्णाजी मात्र निशब्द होऊन रडायला लागतात. त्यांच्या तोंडातून शब्दच फुटत नाही. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मिता म्हणते, अग पूर्णाजी, अग बोल ना, तू बोलत का नाहीयेस. त्यावर पूर्णाजी म्हणतात, अग अस्मिता, मी 20-25 वर्षापासून स्वप्न बघते ग, माझी तन्वी घरी परत आली आहे आणि आता हे स्वप्न पूर्ण होतेय तर माझा विश्वासच बसत नाहीये. बघ, भीती वाटते की हे परत स्वप्नच नाही ना निघणार. असं म्हणून त्या खूप भावुक होऊन रडायला लागतात. तेव्हा सायली येते त्यांच्याजवळ आणि म्हणते, नाही पूर्णाजी, अग हे स्वप्न नाहीये. बघ, मी खरंच परत आलीये. सायलीने आता पूर्णाजीचा हात तिच्या गालावर ठेवलाय आणि म्हणते, बघ पूर्णाजी, अग माझा हा स्पर्श खरा आहे. पण हे सगळं होत असताना आता राकेशला प्रचंड जळफळाट होतो बर का, आणि त्याला हे सगळं असह्य होतं. आणि तो आता महिपला व्हिडिओ कॉल करण्यासाठी बाहेर जातो आणि बाहेर जाऊन व्हिडिओ कॉल पण करतो बर का. आणि त्यावेळेला त्याचं बोलणं कोणी ऐकलेल पण नाहीये, साहजिक आहे म्हणा. सगळे तन्वी भेटल्याच्या आनंदात असल्यामुळे त्याच बोलणं कोण ऐकणार होतं. मध्येच त्यांनी हा सीन दाखवला म्हणून तुम्हाला एक्सप्लेन करतीय मंडळी. आजच्या एपिसोड रिव्ह्यूला लाईक करायला विसरू नका खरंच, कारण येत्या एपिसोडमध्ये सायली खरी तन्वी आहे या गोष्टीचा मोठा सोहळा होणार आहे आणि त्यातून सायलीला काहीतरी सरप्राईज पण मिळणार आहे. हणे त्यासाठी बघत रा मंडळी. ठरलं तर मग सायली पूर्णाजीला म्हणत असते, बघ पूर्णाजी, माझा स्पर्श खरा आहे. पूर्णाजी म्हणतात, बाळ, तू परत आलीयस. आला तो दिवस, माझी तन्वी मला परत मिळाली. पूर्णाजी खूप रडत असतात. प्रेक्षकांनो, यार मला पण रडायला आला आज. खूप कसतरी वाटलं, म्हणजे खूप भावुक झाल्याचा प्रसंग होता प्रेक्षकांनो. सायलीला त्या पुन्हा म्हणतात, खरंच तू परत आलीयस. खरंच सायली अशी मानेने होकार देत असते. आता मध्येच त्यांनी प्रियाचा सीन दाखवला. अरे हिच काय मध्ये ठीक आहे, हिने तन्वीचा रोल केला होता. ही तन्वीच्या रोल मध्ये घुसली होती. प्रिया हरकत नाहीये, पण आता सायली खरी तन्वी आहे हे कळल्यावर इची तडखड झाली ना, जळफळाटू लागला बर का प्रियाचा. पण अजून तिला कळलं नाहीये बर का, म्हणजे मागे राकेशने सांगितलं त्यावरच ती जेलमध्ये काहीतरी असं खरडतीये बर का, आणि बडबडतीये. म्हणतीय, तुला काय वाटतं सायली, सुभेदार किल्लेदार तुझ्या नावाचा जप करतील. तू तन्वी आहेस हे कळल्यावर
तुला ते डोक्यावर घेऊन असतील नाही, नाही, मी ते काहीच होऊ देणार नाही, मी तुला संपवून टाकेल, तुला मी असं म्हणून ती त्या जेलमधल्या भिंतीला अशी चोरजोळात खरडताना काहीतरी दाखवली आहे, नाव खोडते, ती सायलीच आणि म्हणते आता सायली आणि तन्वी ही दोन्हीही नाव उरणारच नाहीयेत. सुभेदार आणि किल्लेदार तुझ्या आठवणीत तडखडत राहतील आता आणि तू त्यांना कधीच नाही सापडणार. तू कुठेच नसशील सायली, तू कुठेच नसशील आता असं म्हणून ती ते सायलीच नाव काढलेल जोरजोरात खोडतीय, त्या नावावर राग काढते आणि मोठ्याने हसतीय. बर का बहुतेक तरी प्रेक्षकांनो आता सायलीचा घात करणार आहे बर का हे सगळे मिळून, पण राकेशने एक शेवटचा मूर्ख प्रयत्न केला असं म्हणायला हरकत नाहीये. महिप्त खरंच बदललाय का? हो प्रेक्षकांनो, म्हणजे मला जरा डाऊट येतोय. तर राकेशचा व्हिडिओ कॉल बघा आता महिप्तला. या सीनमध्ये महिप्त व्हिडिओ कॉलवर बोलतोय सचिनच्या फोनवर आणि म्हणतोय महिप्तला. राकेश म्हणत असतो, अण्णा अहो मी तुमच्या हात जोडतो, पाया पडतो, अहो ही बुवाजी सोडवा हो, अहो आपल्याला हे सगळं मागात पडू शकतं. महिप्त म्हणत असतो त्याला, अरे बाबा आधी डोक थंड ठेव आणि मग सांग मला काय झालं ते. राकेश म्हणतो, काय सांगू तुम्हाला, अहो ती सायली खरी तन्वी आहे हे कळलेय. सुभेदार किल्लेदारला पण संपलोय अण्णा आणि आता माझ्या बापाचा एकही पैसा आपल्याला मिळणार नाहीये. मपती कडन म्हणतो आपल्याला, अरे बाबा मला तुमचा पैसा नको आहे. राकेश म्हणतो, अहो पण मला हव्य ना, मला हवी आहे सगळी प्रॉपर्टी. अहो अण्णा काहीतरी करा, अहो अर्जुन सायलीला संपवा, अहो हे सगळं सत्य समोर आलंय. सचिन आता म्हणतो, अण्णा अहो ती सायली खरी तन्वी आहे ना, हे सगळ्या सुभेदारांना कळलं असणार आहे बर का, त्यामुळे सगळे फार आनंदात असणारे तिथे. अण्णा मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं अस्मिता आणि कोणत्याही सुभेदाराच्या चेहऱ्यावर मला असू बघायचं नाहीये. मी ते सहनच करू शकत नाही आणि तुम्हीच असे आहात ज्यांना ही बर्बाद करू शकता, त्यांना उद्ध्वस्त करू शकता. पण महिप्तने त्याची भूमिका अगदी करेक्ट घेतली बर का प्रेक्षकांनो. तो एका कानाने ऐकतोय आणि एका कानाने सोडून देतोय. त्याने ठरवले की आपलं हा मार्ग भरा ज्याच्यात इन्कम जास्ती, तो मार्ग भरा नाही का. महिप्तला या मार्गामध्ये मध्ये पकडायची पण भीती नाहीये. सगळ्या गोष्टी कशा आडलपून होतील ना, पण सुरुवातीला महिप्तने जरा बग्याची भूमिका घेतली असं म्हणायला हरकत नाहीये. महिप्त आता सचिन आणि राकेश दोघांनाही म्हणतो, अरे बाबांनो कशाला तोडाखोडीची भाषा करता, कशाला मारामारीची भाषा करतात, याने काय होणार आहे. अरे उलट आपण दुसऱ्याच्या चांगल्याचा विचार केला पाहिजे, म्हणजे आपलं पण चांगलं होतं. त्या सायली सुभेदारने जे काही केलं ते चांगलंच केलेलं आहे बर का. त्या बाईला तिची ओळख मिळाली, चांगलं झालं. तिचं देव तीच कल्याण करो. अरे यार प्रेक्षकांनो भारी वाटलं बर का मला हे सगळं ऐकताना. महिप्त म्हणत असतो, तिला तिची ओळख मिळाली, बरं झालं, देव तिचे कल्याण करो. राकेश तिकडन म्हणत असतो, अहो पण अण्णा मला हे नको आहे ना, हेच नकोय. अहो एक दिवस तुमचं हे वागणं, हे बुवाजी आपला घात करेल आणि त्या सायलीमुळे ना अर्जुनमुळे ही जेलात गेले हे विसरले का. त्यावर आता महिप्त म्हणतो, अरे बाबा त्या जेलात गेलो म्हणूनच मला साक्षात्कार झाला ना चांगल्या मार्गाच्या. एका अर्थाने त्या सायलींबर केलं, मला जेलात पाठवलं. अरे देवा आता तो राकेश वैतागतो, आडवरतो, अण्णा तुमच्याशी बोलणं म्हणजे ना दगडावर डोक आपटून घेण्यासारखं आहे. सायलीने माझ्या पप्पांना जेलमध्ये पाठवल हे मी विसरणार नाहीये. सायली सुभेदार आणि किल्लेदार या दोघांच्या प्रॉपर्टीवर मजा मारणार आहे आता. मला ना हे सहन नाही होते आणि मी हे होऊ देणार नाहीये बर का अण्णा. असं म्हणून आता तो फोन कट करतोय बर का प्रेक्षकांनो. मला ना प्रेक्षकांनो म्हणजे सहज आता या गोष्टीवरून विषय निघाला म्हणून सांगते. मला ना ह्या प्रवृत्तीचा खूप राग येतो, म्हणजे दुसऱ्याच्या प्रॉपर्टीवर आपण का आणि कशासाठी डोळा ठेवायचा बरं. अरे स्वतःच्या कष्टाने केलेलं नेहमी आयुष्यभर पुरत असतं. असं शॉर्टकटने पैसा मागितल्यावर किंवा पैसा असा कोणाचा ओरबडल्यावरती
तो कधीच पुरत नसतो, शिवाय आपण दुसऱ्याचे शिव्याशाप घेतो. ते वेगळे, हे असे जे विघ्न संतोषी लोक असतात ना प्रेक्षकांनो, हे प्रत्येकाच्या जगात असतात आणि प्रत्येकाच्या आयुष्यात असतात बर का. प्रत्येकाला आपापला अनुभव असतो. काही लोक असे असतात ज्यांना कधीच कोणाचं चांगलं सहन होत नसतं. तसंच हा राकेश आणि सचिन या प्रवृत्तीची माणसं आहेत बर का प्रेक्षकांनो. आता या प्रियाच मधलमध्ये काय मला ते काही उमजेल, कारण पुढच्या प्रोमो पाहिल्यावर हसायला पण आलं मला आणि जरा भीती पण वाटली बर का प्रेक्षकांनो. आता सचिनला पण कळले की अण्णाशी बोलण्यात काही अर्थ नाहीये. तो व्हिडिओ कॉल कट करतो. कुठेतरी आहे बघा आपली नवी परत आली. ती आपल्या आसपासच होती, पण आपणच तिला ओळखलं नाही. पूर्णाजी पुन्हा सायलीच्या चेहऱ्यावरून हात फिरवत असतात. आता रविराजांची टर्न राहिली आहे ना. रविराजांनी आता ते DNA रिपोर्ट वगैरे बघितले आणि मग त्यांचा विश्वास बसला फायनली. मग रविराज सायली समोर येत म्हणतात, खरंच माझा अजूनही विश्वास बसत नाहीये. माझी लेक एवढ्या दिवसापासून माझ्या डोळ्यासमोर होती आणि मी तिला ओळखू शकलो नाही. आजवर आम्ही जखमा झेलल्या, त्या सगळ्या जखमांवर फुंकर घालायची ताकद फक्त तुझ्यात होती. बेटा, तुझ्या मनात माझ्यासाठी एवढी माया का होती ते आज कळते मला, आणि माझ्या मनात तुझ्यासाठी एवढं प्रेम का होतं तेही कळते मला आज प्रतिमाने. आणि मी तेव्हाच आमच्या मनाचा कौल ऐकायला हवा होता बेटा, असं म्हणून आता ते सायलीला जवळ घेतात आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवतात. मसव क्षण दाखवला प्रेक्षकांनो. आता रविराज खूप रडतात सायलीला जवळ घेऊन. सगळेजण या बाप लेकीच्या जोडीकडे बघत असतात. सायली पण खूप भावूक झालेली आहे. आता प्रतिमा त्याला छोटी तन्वी दिसायला लागते बर का. एक्झॅक्टली सायलीने आता जो ड्रेस घातलाय ना, तोच ड्रेस त्या छोट्यात नवीचा आपल्याला दाखवलाय. छोटीत नवी सुद्धा त्यांनी खूप गोड घेतली प्रेक्षकांनो. आता प्रतिमा त्याला ते सगळे क्षण आठवायला लागतात सायलीच्या लहानपणीचे, आणि सायलीने त्यांना शोधून काढलं तोही क्षण क्षण त्याला आठवलाय. त्यावेळेला सुद्धा ही मालिका टॉपवर होती प्रेक्षकांनो, आणि आजवर पण आहे. त्याला आता ते सगळे क्षण आठवतात आणि मग या सगळ्यांना सांगतात ते सगळं आठवून. त्या म्हणतात, मी ह्या वेळेला जेव्हा घरात आले तेव्हा माझी झोळी रिकामी होती, पण आज बघा, आज माझं अख्ख कुटुंब माझ्या समोर आहे. माझे रविराज, माझी पूर्णाई आणि माझी तन्वी. असं म्हणून आता त्यांनी सायलीच्या डोक्यावरून हात फिरवलाय मंडळी. आता नेमकं म्हणायचं तरी काय, सायली म्हणायचं का तन्वी म्हणायचं? तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. प्रतिमा, पूर्णाजी, रविराज, सायली हे चौघेचे चौघे एकमेकांना आता मिठी मारतात बर का प्रेक्षकांनो. आणि राकेश असं मानेने नाही करत असतो विघ्न संतोषी, दुसरं काही नाही. आता सगळेजण खूप भावूक झालेले असतात. मधुभाऊ पण आता हसताय, एकीकडे रडताय सगळे जण. हे एकदम खुश झालेले प्रेक्षकांनो. आता सायली खरी तन्वी हा सोहळा मोठा साजरा होणार आहे. बाबा, या सोहळ्यात आता काही घात होऊ नये म्हणजे झालं. कसं असतं ना, आपलं मन काहीतरी पॉझिटिव्ह झालं की लगेच निगेटिव्ह विचार करायला लागतो. आपण सहज आपलं आठवलं म्हणून बोलले बर का. कसं होतं ना प्रेक्षकांनो, आपण आत्ताचा आनंद साजरा करायचा सोडून भविष्याची भीतीच मनामध्ये जास्ती बाळगत असतो नाही का? तुम्हाला पण असं होतं का हो प्रेक्षकांनो? कधी होतं बर का मला पण. तरी सुद्धा थिंक पॉझिटिव्ह आणि बी ऑप्टिमिस्टिक या वाक्यावर मी कायम विश्वास ठेवू नये अजून सुद्धा. चला तर मग बघा, आता सगळेजण हॅप्पी झाले. आपल्याला वाटलं ही मालिका इथे संपायला हवी होती, पण नाही, अभि तर सुरुवात आहे असं त्यांनी दाखवले. कल्पनाताई आता सायलीला असं खुणतात, ये बेटा तन्वी, माझ्या जवळ ये. आणि मग कल्पनाताई, सायली, अस्मिता, प्रतापराव, अश्विन हे सगळे 4-5 जण एकमेकांना मिठी मारतात अगदी घट्ट. कल्पनाताई सायलीच्या पाप्या घेत असतात. सगळ्यांनी सायलीची पापी घेतली आहे बर का प्रेक्षकांनो. सायली आता मधुभाऊ जवळ जाते, मधुभाऊंना मिठी मारते.
कुसुमला मिठी मारते. लय अमेजिंग. आजच्या सीन फायनली अविस्मरणीय भागाचा हा तिसरा भाग तुम्ही आज बघितला प्रेक्षकांनो. मागचे 3ही एपिसोड अप्रतिम होते. चैतन्य म्हणत असतो, आता पूर्णाजीला बघ. पूर्णाजी, तू नेहमी म्हणत असते ना देवाची करणी, आपल्याला कधीच कळली नाही. खरंच पूर्णाजी, आज मला तुझं बोलणं पटलं. अगं सायली, वहिनी इतके दिवस आपल्यासोबत होती, आपल्यासोबत राहत होती. तिला दिवसनरात्र आपण बघत होतो, पण तरी आपल्या लक्षात आलं नाही ती खरी तन्वी असेल. त्यावेळेला अश्विनने चैतन्याला छान उत्तर दिलीय. अश्विन म्हणतो, अरे चैतन्य, आपण त्यावेळेला असं समजत होतो की सायली वहिनी तानी असल, यापासून आश्रमात आहे. पण आज मधुभाऊ कडन पहिल्यांदा आपल्याला समजतंय ना की ती कुठल्या वेळेला आश्रमात आली आणि त्यावेळेला ती किती मोठी होती. हे मधुभाऊ कडन समजल्यानंतर आपल्याला हे सगळं कन्फर्म झालं ना रे. मग प्रतापराव म्हणतात, खरं तर आपल्या सगळ्यांनाच मनोमन जाणवत होतं सायलीच आणि आपलं काहीतरी नातं आहे, पण हे नातं नेमकं काय आहे तेच आपल्याला कळत नव्हतं. फारच उशीर घेतला बाबा तुम्ही कळायला. मला तर वाटलं होत प्रेक्षकांनो सायलीचे पोर सर झाल्यावर लक्षात येत की काय, पण चला देर आहे दुरुस्त आहे असं म्हणायला हरकत नाहीये. रविराज म्हण खरं आहे. आता आमच्याही लक्षात येत होतं, पण कसं झालं ते वकील पडलो ना. आम्ही पुराव्याशिवाय आम्ही विश्वास ठेवत नाही ना. मग अर्जुन म्हणतो, सीनियर आता तरी पटलं ना तुला. रविराज म्हणतात, हो रे अर्जुन, खरंच पटलंय मला. अर्जुन, आता इथून पुढे ना मी तुझ्याकडे कधीच कुठलाच पुरावा मागणार नाही बघ, असं रविराज अर्जुनला सांगतात आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आलंय. प्रेक्षकनो, आणि आजच्या हा अविस्मरणीय भागाचा हा तिसरा भाग आपण इथे संपवत आहोत. म्हणजे आजचा एपिसोड इथे संपला. सायली खूप खुश आहे बाबा. आता काय, सध्या ती टॉप ऑफ द वर्ल्ड आहे. तिला काय सांगायची गरजच नाहीये काही कुठल्या गोष्टी. तिला तिचं कुटुंब परत मिळालंय, सगळं परत मिळालंय बाबा. आता तर ती शान मारणारच. जोक्स पार्ट पण खरंच चांगलं झालं. सायलीला तिचं कुटुंब परत मिळालं, आपल्या स्वतःच्या कुटुंबापासून एवढी वर्ष दूर राहणं. सायलीने आतापर्यंत खूप खस्ता खाल्ल्या प्रेक्षकांनो. तिने खूप दुःख झेललेली आहे. इथे सासरी आल्यावर पण तिला काही कमी त्रास झालेला नाहीये. सगळ्या कष्टाचं फळ तिला छान मिळालंय, चांगलं मिळालंय. शेवटी कष्टाचं फळ हे गोडच असतं म्हणतात ते पुढच्या प्रोमोत आपण बघतोय. सायली देवी आईचे आभार मानत म्हणते, देवी आई, तू मला माझं कुटुंब परत दिलस, मी तुझे किती आभार मानू. आणि पूर्णाजी म्हणतात, आता तन्वी दिवस साजरा होणार बघाच, मी काय सोहळा करते माझ्या तन्वीसाठी. राकेश प्रियाला जाऊन सांगतो. सायलीला सगळं आठवलं लहानपणीच क्लिअर. तिला कळले ती तन्वी आहे आणि घरच्यांना पण कळलं. मग प्रिया खूप चिडते बर का आणि म्हणते, नाही, मी हे सहनच करू शकत नाही. मी त्या सायलीला सोडणार नाही. मी तिला मारून टाकेन. हिला जेलसी फील होऊ लागली. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.